नमस्कार शेतकरी बांधवांनो, सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि ती माहिती आहे पीक विम्याच्या संदर्भातली। मित्रांनो, पीक विमा अशा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता 45 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। बांधवांनो, हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण शेतीविषयक अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। तर चला, जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 मध्ये उत्पादनातील घट या बाबींअंतर्गत परभणी जिल्ह्यातील 9 पैकी जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पालम व पूर्णा या 6 तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी 45 कोटी 70 लाख रुपयांचा पीक विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आला आहे। मात्र अद्याप मंजूर झालेल्या महसूल मंडळांची संख्या, लाभार्थी शेतकरी संख्या, पीक विमा दर व एकूण दावा रक्कम या बाबतची सविस्तर आकडेवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेली नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले। पूर्वी संबंधित महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगाच्या आधारे जर उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आले तर पीक विमा मंजूर केला जात असे। मात्र 2025 मधील सोयाबीन पीक विमा दावे मंजूर करताना पीक कापणी प्रयोगांचे उत्पादन उपग्रहाद्वारे घेतलेली पिकांची छायाचित्रे, बाजार समित्यांमधील तसेच शासकीय खरेदी केंद्रावरील विक्रीची आकडेवारी या सर्व बाबींच्या आधारे पीक विम्याचे गणित मांडण्यात आल्याचे समजते। प्राप्त प्राथमिक आकडेवारीनुसार मानवत तालुक्यातील मानवत मंडळात 46,95,973 रुपये, कोल्हा मंडळात 4,41,07,813 रुपये, ताडोबोरगाव मंडळात 2,89,44,734 रुपये, रामपुरी बुद्रुक मंडळात 3,77,56,505 रुपये, तसेच केकरजवळा मंडळात 8,20,91,329 रुपये पीक विमा मंजूर झाला आहे। जिंतूर, सेलू तालुक्यातील प्रत्येकी 1, पाथरी तालुक्यातील 2, पूर्णा तालुक्यातील 6 तसेच पालम तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये पीक विमा मंजूर झाल्याचे समजते। मात्र एकूण रकमेबाबत अद्याप स्पष्टता नाही। येत्या काही दिवसांत विमा कंपनीकडून अंतिम आकडेवारी उपलब्ध होईल असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे। मित्रांनो, अशा प्रकारे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण लवकरच आता सोयाबीन पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केल्या जाण्याची माहिती समोर आली आहे। अपेक्षा करतो मित्रांनो, माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।